की कृपया बरोबर मी डॉक्टर पेडेकर आणि गंगारामजी सांगडे या दोघांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं। तसेच त्यानंतर आपण व्यासपीठावर यावं। त्याचबरोबर आद्य क्रांतिकारक राया ठाकर आणि समाजातील पहिले उच्च शिक्षित साहित्य प्रशासनातील थोर व्यक्तिमत्व सन्माननीय गोविंद गारे साहेब यांच्या प्रतिमांचं पूजन करून आजच्या सत्राला आपण सुरुवात करणार आहोत। थोर व्यक्तींच्या आशीर्वाद नेतृत्व आहेत आदिवासी विकास परिषद नवी दिल्लीचे संस्थापक तसेच कार्याध्यक्ष महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री आदिवासी भूषण माननीय नामदार मधुकररावजी पिचड साहेब यांचा 6 डिसेंबर रोजी जो अचानक आपल्यातून वियोग असा योग आलेला आहे, आपल्यातून ते निसर्गात विलीन झालेले आहेत। त्यांना सर्वप्रथम आपण उभे राहून श्रद्धांजली देऊयात। सेवा जोहार। मी केकेरे सरांना विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर यावं। त्याचबरोबर आजच्या या कार्यशाळेत जमलेले मी मगाशीच म्हटलं की जे विद्यार्थी आहेत मागच्या बाकावर न बसता पुढच्या बाकावर या। सर्वांना विनंती आहे की कृपया पुढे खुर्च्या मोकळ्या आहेत, आपण त्या ठिकाणी स्थानापन्न व्हावं। आदिवासी समाज कृती समिती महाराष्ट्र पुणे व ट्रायबल इंजिनियर्स फोरम पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मी गंभीर सरांना विनंती करतो की कृपया त्यांनी लामटे सरांचा सत्कार शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन करावा। यानंतर आपल्या आजच्या कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी स्थान स्वीकारलेलं आहे ते माननीय संभाजी सरकुंडे सर, निवृत्त IAS, माजी आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचा सत्कार कृती समितीचे कार्याध्यक्ष किसन भोजने यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। यानंतर माननीय डॉक्टर उदय वारंजीकर सर यांचा अल्पशा परिचय थोडक्या शब्दामध्ये सुरेखाने करावा अशी तिला मी विनंती करतो। त्याच्यानंतर माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरकुंडे सर हे त्यांचा फुले पगडी आणि शाल देऊन करणार आहेत। एक असे नेहमी आपल्याबरोबर राहणारे माननीय ॲडव्होकेट उदयजी वारुंजकर सर यांचा अगदी कमी शब्दात परिचय देण्याचा मी प्रयत्न करणार आहे, कारण शब्दांच्या पलीकडच्या काही व्यक्ती असतात परंतु त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभते हे आपल्यासाठी खूप आहे। प्रामाणिक आणि अत्यंत अनुभवी जाणकार निष्ठावान आणि कार्यक्षम वकील म्हणून सरांची ख्याती आपण सर्वजण जाणतोच। त्याचबरोबर जगातील 5ही खंडात विविध सेमिनार्स होत असतात, त्यामध्ये भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कायदा तत्सम विषयात मुद्देसूद सादरीकरण करण्यासाठी भारताची जी प्रतिमा उंचावण्याचं काम आहे ते सन्माननीय वारुंजकर सर करत असतात। त्याचबरोबर बार काउन्सिल ऑफ पुणे, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय BRICSच्या लीगल फोरममध्ये सर भारतीय या नात्याने प्रतिनिधित्व करत असतात। त्याचबरोबर G20 आणि C20 मध्ये दिव्यांग व्यक्तींची बाजू मांडण्यासोबत खूप महत्त्वाचं काम माननीय वारुंजकर सरांनी केलेलं आहे। वारुंजकर सर रिप्रेझेंट इंडियन लॉयर्स अँड स्पोकन इन रशिया, त्याचबरोबर साऊथ आफ्रिका, ब्राझील, चायनीज प्लॅटफॉर्मवर, त्याचबरोबर अमेरिकन सारख्या ठिकाणी अनेक गेल्या 3 शतकांपासून अधिक काळ मुंबई हायकोर्ट येथे
17,500पेक्षा अधिक कोर्ट प्रकरणांचा अनुभव घेतलेले प्रदीर्घ वकील आहेत. 1989 ते 1994 या कालावधीमध्ये ILS लॉ व नगर जिल्ह्यातील न्यू लॉ कॉलेज येथे शिक्षण घेत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रामध्ये विविध जबाबदारी घेत असताना या ACLSच्या उपक्रमाबाबत 91-92 साली पूर्वांचलचा प्रवास, त्याचबरोबर 91 साली काश्मीर आंदोलन, शैक्षणिक मागण्यांसाठी मुंबईतील 1.25 लाख विद्यार्थ्यांच्या मोर्चांचं ज्यांनी विद्यार्थी दशेत नेतृत्व केलं असे सन्माननीय उदयजी वारुंजकर सर आज आपल्यासाठी इथे उपस्थित झालेले आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं पुनश्च एकदा स्वागत करूयात. सरांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुरकुंडे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. खरं तर पुणेरी पगडी का असा प्रश्न आपल्या मनात कुठेतरी भेडसावत असेल, पण पुण्यातल्याच माणसांना आपण ही पुणेरी पगडी, ज्याला आपल्या भाषेत आपण टोपी म्हणतो, ती टोपी फुले पगडी घालत आहोत आणि ती वारुंजकर सरांनी स्वीकारलेली आहे. धन्यवाद सर. विक्रमगड विधानसभा मतदारसंघातील तडफदार आदिवासी नेतृत्व सुनील भाऊ भुसारा सर यांचा सत्कार आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष माननीय गंगाराम सांगडे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. मी नुकतंच म्हटलं, आपला माणूस आमदार नामदार सुनील चंद्रकांतजी भुसारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली असताना सुद्धा जिल्हा प्रभारी नाशिक, नंदुरबार, नांदेड, गडचिरोली, पालघर जिल्ह्याचं नेतृत्व करत नुसतं नेतृत्वच नाही तर सामान्य कार्यकर्त्यांबरोबर धावपळही करताना दादा आम्हाला दिसून येतात. म्हणून आमदार कमी आणि आमच्यातला माणूस आमचा माणूस म्हणून त्यांची ओळख आम्हाला वेगळी आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास मंडळ नाशिक यांचे ते संचालक आहेत, त्याचबरोबर रयत शिक्षण संस्था याचे ते सदस्य आहे. सर आपलंही या ठिकाणी मी पुढचे सत्कार जे आहेत ते सरांच्या मार्गदर्शनानंतर घेण्याचा विचार केलेला आहे. तत्पूर्वी आदिवासी समाज कृती समिती महाराष्ट्र पुणे व ट्रायबल इंजिनियर्स फोरम पुणे या दोन्ही संस्थांचे अध्यक्ष नामदेव गंभीरे सर होणार आहे. तत्पूर्वी पुन्हा एकदा संयोजकाकडून आलेल्या सूचनानुसार या ठिकाणी मी आपल्या मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे धनगर केसचा जो उल्लेख झाला त्याच्यामध्ये अभ्यासू आणि धडाडी ह्या दोन गोष्टी ज्यांच्याकडनं पाहायला मिळाल्या असे डॉक्टर संजय दाभाडे सर यांचा सत्कार संस्थेचे संचालक ज्ञानदेव सुपे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कॉम्रेड अर्थात साथी, संघटक, सहकारी, सखा म्हणून ज्यांची ओळख आहे असे सन्माननीय डॉक्टर दाभाडे सरांचा गौरव होतोय. यानंतर सुपे सर आरोग्य क्षेत्रामध्ये महत्त्वाची भूमिका पाडत असताना जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यामध्ये आपली शिबिरे घेऊन आमच्या आरोग्य सेवेसाठी सर सज्ज असतात. त्यांचा सत्कार होतोय. सन्मान माजी नगरसेविका व धडाडीच्या कार्यकर्त्या माननीय उषा मुंडे मॅडम यांचा सत्कार डॉक्टर प्रशांत शिंगाडे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले व साहेब यांचा सत्कार श्री भोजने साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर डॉक्टर विलास साबळे यांचा सत्कार बुरकुंडे साहेबांनी करावा अशी त्यांना विनंती करतो.
तसेच या सभागृहाचे संस्थेच्या वतीने गुलाब हिले सर या आपण सत्कार स्वीकार करावा. माननीय या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले माननीय शशिकांतजी केकरे सर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचे. त्यांचा सत्कार आमच्या संस्थेचे संचालक खिवजी भोईर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. माननीय आपणा सर्वांचे या दोन्ही संस्थांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमासाठी आणि नव्याने आदिवासी समाज कृती समितीच्या बरोबर काम करणारी ट्रायबल इंजिनियर्स फोरमचे माननीय श्री शिरीष भांगरे, उपायुक्त PMC, सौ तृप्ती भांगे, माननीय श्री बाळासाहेब डोळस, माननीय श्री नवाई सर, त्याचबरोबर प्रवीण क्षीरसागर यांचा देखील दोन्ही संस्थांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो, आभार मानतो. आणि मी संस्थेच्या अध्यक्षांना विनंती करतो की कृपया त्यांनी आपलं प्रास्ताविक या ठिकाणी मांडावं. संभाजी सरकुंडे सर, माजी आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे माहिती आयुक्त, त्याचप्रमाणे आज या ठिकाणी उपस्थित झालेले अकोले तालुक्याचे विद्यमान आमदार आणि गेली 5 वर्ष धनगर आरक्षण केससाठी सतत सर्व संस्थांबरोबर धडाडीने काम करणारे माननीय किरणजी लामटे सर, त्याचप्रमाणे आमच्याबरोबर सतत जे माजी आमदार या ठिकाणी विक्रमगडवरून उपस्थित आलेले आहेत ते माननीय सुनीलजी भुसारा साहेब, त्याचप्रमाणे आपली जी धनगर केस आहे या केसचा परिपूर्ण अभ्यास करून आणि महाराष्ट्रातील सर्व आदिवासी समाजाला ज्यांनी कायद्याच्या चौकटीत बसून आरक्षण मिळवून दिलं ते आपल्या आजच्या कार्यक्रमाचे लाडके ॲडव्होकेट डॉक्टर उदय वारुंजीकर, त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी इथे नाही आहेत पण त्यांचाही खूप उपयोग झालेला आहे, त्यांचा नामोल्लेख करणं मी माझं कर्तव्य समजतो. त्यापैकी ॲडव्होकेट सुमित काटे, ॲडव्होकेट सिद्धेश्वर बिराजदार, ॲडव्होकेट सिद्धेश पिल्लनकर आणि आदिवासी समाज कृतीचे सर्व सन्माननीय संचालक, त्याचप्रमाणे ट्रायबल इंजिनियर्स फोरमचे सर्व सन्माननीय संचालक, त्याचप्रमाणे या धनगर केसमध्ये आघाडीवर राहिलेले आपण त्यांचा वेळोवेळी संघर्ष योद्धे म्हणून सत्कार केलेला आहे, तेवढं त्यांनी काम केलेलं आहे. त्यापैकी डॉक्टर दाभाडे सर, डॉक्टर संतोष सुपे सर, सतीश लेंबे सर, उषाताई मुंडे, आशाताई सुपे, रोहिणीताई चिमटे, माननीय अंकुशराव मुंडे, माननीय बाळासाहेब सुपे, सुदम मराडे सर, DB घोडे सर, त्याचप्रमाणे सह्याद्री आदिवासी संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ आणि पुण्यातील सर्व संघटना, त्यांचे अधिकारी, प्रतिनिधी, आमचे असंख्य कार्यकर्ते, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी मी तुमचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. मित्रांनो, आदिवासी समाज कृती समिती गेली 38 वर्ष विविध सामाजिक कार्य हाती घेऊन आणि ती कामं यशस्वीपणे राबवत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, पेसा कायदा, वन हक्क कायदा, वन हक्क कायद्यावरच्या विविध कार्यशाळा, आश्रमशाळा पुरस्कार, गडचिरोली येथील मुलींचे शैक्षणिक पालकत्व, कातकरी समाजाचे विविध प्रश्न, भीमाशंकर येथील पोखरी कॉलेजची निर्मिती आणि विविध विषयावरील कायदेशीर लढे, यामध्ये धनगर आरक्षण लढा हा एक क्रांतिकारी विजय म्हणता येऊ शकेल. या ठिकाणी सामाजिक कार्य करत असताना आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्लोगन आमच्या ऑफिसमध्ये लावलेलं आहे आणि त्या स्लोगनमध्ये समाजसेवेची जी 6 मूळ सूत्र सांगितली आहेत त्याच्यामध्ये आधी असं सांगितलं मित्रांनो की समाजासाठी लढा नाही देऊ शकत तर लिहू शकत नाही तर बोला आणि बोलू शकत नाही तर साथ द्या.
साथ नाही देऊ शकत तर तो जो लढतोय, लिहितोय, बोलतोय त्यांना पाठिंबा द्या. जर यापैकी एकही जमत नसेल तर त्यांचे मनोबल पाडू नका, कारण त्या तुमच्या वाटणीची लढाई लढत आहेत. यामुळे कृती समिती, आदिम आनंद यात्री आणि ट्रायबल इंजिनिअरिंग फोरमचे संचालक कार्यक्रम ठरला की उत्स्फूर्तपणे पुढे येतात आणि आम्हालाच मागणी करतात का अजून कार्यक्रम घ्या. आज तुमच्यासमोर गेल्या वर्षभराचा अहवाल सादर केलेला आहे आणि अशा या कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळं आणि त्यांच्या सततच्या आग्रहाखातर समाजापुढे आम्ही हे कार्यक्रम करू शकतो. त्यामुळे या सर्व कार्यकर्त्यांचं, या संघटनेचं आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचं एकदा आपण टाळ्या वाजवून सत्कार करावा अशी माझी इच्छा आहे. अगदी थोडक्यात मी सांगतोय, कारण आपण कार्यक्रम फार मोजकाच घेतला आहे. खूप कमी 4 ते 5च वक्ते बोलणार आहेत, परंतु या कार्यक्रमाची रूपरेषा किंवा का कार्यक्रम आयोजित केला याच्यावर फक्त मी थोडंसं माझ्या प्रास्ताविकात उल्लेख करतोय. मित्रांनो, आदिवासी समाजासमोर इतक्या काही समस्या आहेत की त्या समस्यांचं उत्तर ना प्रशासकीय लेवलला मिळत, ना मंत्रालयीन लेवलला मिळत. म्हणून आता शेवटचं हत्यार, कायद्याचं हत्यार, आणि त्याचा वापर केल्याशिवाय आपल्याला जे काही आपल्या घटनेनं दिलेला आहे तो वाटा मिळणार नाही अशी खात्री पटली. म्हणून डॉक्टर उदय वारुंजीकर सरांना जे काही आपले कायद्याचे निवडक प्रश्न खूप आहेत, पण एक 4-5 प्रश्नांचा उहापोह करणं मला या ठिकाणी क्रमप्राप्त होतोय. त्यामध्ये पहिला विषय आहे बिगर आदिवासी जातींची घुसखोरी. मित्रांनो, नामसदृशाचा फायदा घेऊन कुठे आडनाव असेल, कुठे जात असेल, आणि गेल्या अनेक वर्षामध्ये 6 नोव्हेंबर 1950 नंतर ज्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये SC ST समाजाची लिस्ट आहे, या लिस्टमधील नामसादृश्याचा फायदा घेऊन आतापर्यंत अंदाजे 25 लाखपेक्षा जास्त लोकांनी अनुसूचित जमातीचे बनावट दाखले घेऊन शिक्षण आणि नोकऱ्या बळकावलेल्या आहेत. हे काही मी माझ्या मनचं सांगत नाही. याच्यासाठी आदिवासी जमातीच्या नावावर सवलती लुबाडणाऱ्या जातीचा पंचनामा या पुस्तकामध्ये हे सगळं उल्लेख केलेला आहे, म्हणून याच्यावर मी जास्त भाष्य करणार नाही. डॉक्टर गोविंद गारे साहेबांनी हे सगळं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर ठराविक कुठल्या जाती मोठ्या प्रमाणात घुसखोरी करतात त्याची काही 1-2-3 उदाहरणं देतो. साधारणतः या लिस्टमधील भैना, याच्यामधील बेहेना म्हणून एक मुस्लिम जात आहे, ते त्याचा फायदा घेतात. त्याचप्रमाणे गावित हे आपल्या अनुसूचित जमातीत येतात, परंतु गावित म्हणून जी काही आडनावं आहेत ते समुद्र किनाऱ्यावरील जात आहे, तेही मोठ्या प्रमाणात हे दाखले मिळवतात. तडवी भिल्ल म्हणून ही आपल्या शेड्यूलमधील एक जमात आहे, त्याखाली तडवी भिल मुस्लिम, हलबा हलबीमधली हलबा कोष्टी, कोकणामधील कोकणी मुस्लिम, धनवारमधील धनगर. मी पहिल्यांदा करेक्ट जी जात आहे ती बोलतोय आणि त्याच्यात पुढची जी आहे की जे नामसादृशाचा फायदा घेतात त्याचा उल्लेख करतोय. मन्नेरवारलूमध्ये तेलगू मुन्नेरवार, मन्नेरवार, मुन्नूरवाड, ओराव धनगडमध्ये धनगर, त्याचप्रमाणे गोंड गोवारीमध्ये गोवारी, त्याचप्रमाणे ठाकूर आणि ठाकर या गटात क्षत्रिय ठाकूर, परदेशी ठाकूर, वैश्य ठाकूर, जाट ठाकूर, सिंधी ठाकूर, ब्रह्मभाट ठाकूर इत्यादी सदन जाती अनुसूचित जमातीचा फायदा घेत आहेत. त्याचप्रमाणे कोळी ढोर, टोकळे कोळी, कोळी महादेव, डोंगर कोळी आणि कोळी मल्हार या जमातीच्या नामसदृशाचा फायदा घेऊन कोळी व तत्सम इतर जाती मोठ्या प्रमाणात फायदा घेत आहेत. आता तर खुल्या वर्गातील सवर्ण, काही प्रमाणात ब्राह्मण, मराठा व मुस्लिमही मोठ्या प्रमाणात आदिवासीचे जमातीचे खोटे दाखले मिळवत आहेत. मी फक्त 3 जातीमधला उल्लेख करतो. लक्ष्मण कनाले व इतर खूप मोठा ग्रुप आहे, मराठा जातीचे आहेत. त्यांनी व्हॅलिडिटी 9/6/2000 रोजी घेतलेली आहे कोकणामधून. त्याचप्रमाणे दुसरं उदाहरण आहे मुजाहिर रज्जाक खान, परभणी जिल्ह्यातील मुस्लिम आहेत. त्यांनी तळवील भिल्लमधून 25 जानेवारी 2024 मध्ये व्हॅलिडिटी घेतलेली आहे. त्याच्यानंतर स्वप्नील जोपळे
यांच्या पत्नी श्रद्धाराणी एकनाथ कुलकर्णी ह्या ब्राह्मण समाजाच्या आहेत. यांनी कनिष्ठ लिपिक सार्वजनिक बांधकाम खाते रत्नागिरी कोकणामधून अनुसूचित जमातीचं सर्टिफिकेट घेतलं आहे. खरं तर औरंगाबाद खंडपीठ बोगसांना अनुसूचित जमातीचं कास्ट व्हॅलिडिटी देणारी फॅक्टरी म्हटलं तर वावगं ठरू नये, कारण 3 पैकी 2 बेंचमध्ये रोज एक तरी प्रकरण सुनावणीत असतं, याचा आम्ही खात्री केलेली आहे. रुग्णांची आनुवंशिकता तपासतात, चोरांची हिस्ट्री बघतात, मग बोगसांना का सोडतात हा आमचा मोठा प्रश्न आहे. काही संघटना यासाठी जात पडताळणी समित्या हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात वर्षानुवर्षे खेटे घालत आहेत, तथापि न्याय मिळत नाही. 2017 साली नोकऱ्यांमधील जात पडताळणी न झालेली 12,500 अधिसंख्य पदे कोर्टाने आदेश देऊनही अद्याप भरलेली नाहीत. माननीय सरकुंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. माजी आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांनी शासनास दिनांक 8 मार्च 2016 रोजी कैलासवासी वसु पाटील यांच्या फक्त 1 वर्षाच्या काळातील सुमारे 7,545 बोगस प्रकरणांचा पोलखोल व करोडाचा भ्रष्टाचार निदर्शनास आणूनही अद्याप काहीच कारवाई झालेली नाही. या व्यतिरिक्त गेल्या 5 वर्षात उघडकीस आलेली 65,000 पदे वेगळीच आहेत. अशा पदांचा तपशील अफ्रोट या संस्थेने यापूर्वीच उघड केला आहे. आदिवासी समाज भारतीय राजघटनेने जे दिलं आहे त्यापेक्षा अधिक काहीच मागत नसताना आज या समाजातील लाखो मुले बेकारी व दारिद्र्याच्या गर्दीत सापडलेले आहेत. वैद्यकीय शिक्षणात बोगसांनी धुमाकूळ घातला आहे. आज आमची उच्च शिक्षित मुले 8 ते 10 हजारात ठेकेदारी पद्धतीने नोकऱ्या करत आहेत. डॉक्टर्स आणि इंजिनियर्स कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करत आहेत, ही दुर्दैवाची बाब आहे. मित्रांनो, खूप काही प्रश्न आहेत. आता याच्या पुढे मी फक्त तो प्रश्नच बोलतोय आणि मग माझ्या प्रास्ताविकाला स्वल्पविराम देतोय. दुसरा जो विषय आम्हाला भेडसावतोय साहेब, आदिवासीच्या जमिनी गैरमार्गाचा अवलंब करून त्या बिगर आदिवासी समाजाने हडप केल्या आहेत, हस्तांतरित केल्या आहेत. त्यामध्ये मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, अकोले आणि महाराष्ट्रातील ज्या ठिकाणी रहिवास असलेल्या भागात ही परिस्थिती दिसून येत आहेत. अशी काही प्रकरणं आम्ही प्रांत लेवलला, कलेक्टर लेवलला, इवन दिल्लीपर्यंत SC/ST कमिशनपर्यंत नेलेली आहे, परंतु गेल्या 3 वर्षामध्ये याला न्याय मिळत नाही. हे आमचं दुर्दैव आहे. पेसा कायद्याची प्रभावी वापर करण्यात येणाऱ्या अडचणी आणि त्यामुळे पेसा क्षेत्रातील 15 पदांबाबत नोकर भरती करण्यास पेच निर्माण झालेला आहे. ही केसही सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. मित्रांनो, या साऱ्या जागा जर भरल्या तर गेल्या 10 वर्षात भरती झालेली नाही. ज्या काही व्हॅकंट झाल्या आहेत जागा, त्यामध्ये जर ही भरती केली असती तर आमचा एकही आदिवासी माणूस आज बेकार राहिला नसता. त्याचप्रमाणे वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. आता तर इको सेन्सिटिव्ह झोन आणि अभयारण्य या गोंडस नावाखाली आदिवासींना विस्थापित करण्याचा महसूल आणि वन विभागाने जणू काही चंगच बांधलेला आहे. आंबेगाव तालुक्यात काही नोटीस आल्या. आमदार साहेब, अकोले तालुक्यात पांजरे आणि भंडारदरा क्षेत्रात गेल्या महिन्यामध्ये काही अकोले तहसीलदारांनी नोटिसा पाठवलेल्या आहेत आणि त्यासाठी तुमच्या घराची परवानगी, तुमच्या जमिनीची कागदपत्र, वनजमिनीचे ना हरकत दाखले, अशा पद्धतीनं आदिवासींची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत आहे. कातकरी समाज गेल्या 75 वर्षानंतर, ज्याला आपण आदिम जमातीमधला पहिला माणूस म्हणतो, महाराष्ट्रामध्ये अधिक कातकरी समाजास अजूनही शेतीसाठी, घरासाठी सुद्धा जागा नाही. आदिवासी कृती समितीच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यासाठी काही प्रस्ताव तयार केलेले आहेत. त्यामध्ये वनजमिनी, महसूल जमिनी, गायरान जमिनी अथवा खाजगी जमिनी ह्या मिळण्यासाठी कायदे आहेत. माननीय राज्यपालांचे कायदे आहेत, परंतु प्रशासन अर्धा गुंठाही या समाजाला जागा देत नाहीत. म्हणून हा कातकरी समाज आजही नदी, नाला व धरणाच्या कडेला
वास्तव्य करून गुजराण करत आहे. त्याचप्रमाणे आदिवासी जात पडताळणी समितीस बोगस प्रकरणे रिव्होक करण्याचे अधिकाराबाबत आज आमच्या समाजाला मार्गदर्शन करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे जे काही प्रकल्प होतात, मोठे प्रकल्प, धरणे असतील, हायवेज असतील, रेल्वेज असतील, आणि ह्या सर्व प्रकल्पांसाठी जी आदिवासींचं विस्थापन केलेलं जातं यांना पुरेशी भरपाई मिळत नाही. त्यामुळे हा आदिवासी समाज आजही आपल्या डोंगरामध्येच खितपत पडलेला दिसून येत आहे. अपराधिक न्याय व्यवस्थेतील अडचणी ह्या खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतात, कारण आमचा अडाणी आदिवासी, गरीब आदिवासी माणूस पोलीस व न्याय यंत्रणेमुळे फार वेठीस धरला जातो आणि यांच्या गरिबीच्या मध्ये वाढ होते. खेडमधील कातकरी समाज गेल्या 2 वर्षापूर्वी दारूच्या आरोपाखाली, दारू काढण्याच्या आरोपाखाली खेड पोलिसांनी अटक केली आणि त्यांना 6 महिने खेडच्या जेलमध्ये बंदिस्त केलं होतं. 15,000चा जात मुलक्यावर जो जामीन मिळतो ते लोक 500 रुपये भरू शकत नाही, तर एवढ्या मोठ्या रकमेचे जामीन या कातकरी समाजाला कुठून मिळणार हा प्रश्न होतो. म्हणून अशा लोकांचं जेल हे वर्षानुवर्ष वाढत राहतं. मित्रांनो, बोलण्यासारखं खूप आहे, परंतु साहेबांना आदिवासींच्या समस्या त्यांना खूप माहिती आहे, साहेबांनी खूप अभ्यास केलेला आहे, सांगण्याची आवश्यकता नाही. तथापि आदिवासी समाजातील संघटना आहेत, त्यांचे पदाधिकारी आहेत आणि पुण्यामधून खरं म्हणजे सगळेच आमचे हे कार्यकर्ते खूप एक दिलानं लढतात, संघर्ष करतात. आमच्या महिलाही काही कमी नाही. साहेबांना माहिती आहे, हायकोर्टमध्ये 5-6 महिने सगळा तुडुंब पुण्यामधून इथून सतत जात होते कार्यकर्ते संघटना आपल्या परीने प्रयत्न करतात. आपले माननीय आमदार खूप आपल्याला मुंबईमध्ये सपोर्ट करतात, म्हणून तर आपण कोर्टपर्यंत किंवा मंत्रालयापर्यंत आपले प्रश्न मांडू शकतो. आम्ही मुद्दाम या ठिकाणी छोटीशी बैठक, या ठिकाणी गर्दी नको पण दर्दी कार्यकर्ते असावेत म्हणून अगदी मोजक्या जागेत आणि मोजकेच लोक या ठिकाणी बोलवलेला आहे. अदरवाईज आम्ही निळू फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह, बालगंधर्व सभागृह या ठिकाणी जागा होत नसते. म्हणून मित्रांनो, आज आपण खरंच गर्दी नाही पण दर्दी, आणि हॉल पूर्ण भरलेला आहे, आपण दिलेल्या याच्यावर नोटिंग करावं आणि जे काही कायदेशीर मार्गदर्शन आज मिळणार आहे त्याचा आपण लाभ घ्यावा आणि आपल्या बांधवांसाठी आपण लढलंच पाहिजे. या असं मी तुम्हाला आव्हान करतो, विनंती करतो आणि पुन्हा सर्व मान्यवरांचं एकदा अभिनंदन करतो, आभार मानतो आणि तुमचंही पुन्हा एकदा अभिनंदन करतो, आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय आदिवासी.